नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण भारतातील राज्य व राजधान्या नंबर 1 ट्रिक्सद्वारे पाहणार आहोत. आणि हसत कळत आपल्याला या लक्षात ठेवायचं आहे, सरळ सेवेला 1 मार्काला सहज प्रश्न येऊ शकतो, खास करून पोलीस भरती. आता महाराष्ट्र पोलीसच्या जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यासाठी एखादी राज्य व राजधानी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी मुद्द्याच्या स्वरूपात ट्रिक दिलेले आहेत. या ठिकाणी 9 मुद्दे दिलेले आहेत आणि वाक्य देखील याला आपण म्हणू शकतो वगैरे. आता आंधळा अमर तेल हैदरचे भोपळ्यामध्ये राज व गोपीकडे नेतो, असं वाक्य आहे किंवा हा पहिला मुद्दा असं पकडूया आपण. तर आंधळा अमर, आता बघा आंधळासाठी आंध्र प्रदेश हे राज्य लक्षात ठेवायचं. आंधळा अमर एवढं वाक्य लक्षात ठेवा. आंधळा अमर म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. आंधळा अमर म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. तेल हैदरचे म्हणजे तेलंगणाची राजधानी हैदराबाद. आता भोपळ्यामध्ये आता मध्ये म्हणजे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ, असं लक्षात ठेवायचं. मध्य प्रदेशची राजधानी भोपळ्यामध्ये, मध्य प्रदेशची राजधानी म्हणजे भोपाळ, हे लक्षात ठेवायचं. आता राजकडे, आता राजस्थान, साठी राजस्थानची राजधानी जयपूर, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. गोपीकडे, गो साठी गोवा आणि पी साठी पणजी, गोव्याची राजधानी पणजी. आता या पहिल्या वाक्यामध्ये किती आहेत? एकूण 5 राज्य व राजधानी आहेत पहिल्या सेंटेन्स मध्ये. ठीक आहे, आता हे कम्प्लीट झालं. आता दुसरं पाहूया. आता दुसरी पण ट्रिक एकदम गमतीशीर आहे. वाक्य बघा, बिपाशा बासू ही अभिनेत्री आपल्याला माहित आहे, बिपाशा. आता बी साठी बिहार हे राज्य, त्याची राजधानी कोणती आहे? पाटणा. बिहारची राजधानी पाटणा आहे. आता टी म्हणजे काय? त्रिपुरा हे राज्य लक्षात ठेवायचं. त्याची राजधानी कुठली? आगाराला लिहिले तिथं आगारताळा, त्रिपुराची राजधानी आगारताळा. आता महामुंबईत, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. ओम भोर स्वाहा म्हणते. ओ म्हणजे ओरिसा, भू साठी भुवनेश्वर, ओ म्हणजे ओरिसाची राजधानी भुवनेश्वर. आता याही दुसऱ्या सेंटेन्स मध्ये किंवा वाक्यामध्ये आपण 4 राज्य व त्यांच्या राजधान्या पाहिल्या. ठीक आहे, आता तिसरं वाक्य पाहूया. या ठिकाणी हेमा हरीच्या पंचांकडे झारा घेऊन. हेमा हरीच्या पंचांकडे काय जाते? झारा घेऊन जाते, असं लक्षात आहे. हेमासाठी हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी सिमला. हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? सिमला. आता हरियाणा, हरीच्या पंचांकडे, हरियाणा आणि पंजाब या 2 राज्यांची राजधानी कोणती आहे? चंदीगड. पंचांकडे, इथं लक्षात ठेवायचं चंदीगड, च साठी आपल्याला चंदीगड लक्षात ठेवायचं आहे. हरियाणा आणि पंजाबची राजधानी चंदीगड. आता झारखंड, झारा म्हणजे झारखंडची राजधानी रांची, झारखंड या राज्याची राजधानी रांची. ठीक आहे, आता चौथी ट्रिक पाहूया. बघा काय आहे, गजरा गांधींचा उत्तरेकडे दे आधी जवळ. गजरा गांधींचा उत्तरेकडे दे आधी जवळ. आता ही गमतीशीर ट्रिक आहे एकदम. गजरा म्हणजे गुजरात हे राज्य लक्षात ठेवायचं. गुजरातची राजधानी कोणती आहे? गांधीनगर. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. उत्तरेकडे म्हणजे उत्तरांचल ची राजधानी कुठली आहे? दे साठी डेहराडून, उत्तरांचलची राजधानी डेहराडून. आधी जवळ म्हणजे आसामची राजधानी कोणती आहे? दिसपूर. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे? दिसपूर. बघा या ठिकाणी 3 झाले आता राज्य व राजधान्या. आता 5 नंबरची ट्रिक पाहूया वाक्याच्या स्वरूपामध्ये. आता अरुण की ईट उलटी कब हुई. किती मस्त आहे ट्रिक बघा. अरुण की ईट उलटी कब हुई म्हणजे अरुणाचल प्रदेश की हा शब्द ड्रॉप करूया. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर. आता इथे उलटी, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, कर्नाटक कब हुई, कर्नाटक. बंगळूर, कर्नाटकची राजधानी बंगळूर. अशा प्रकारे आता या ठिकाणी 3 राज्य आणि राजधानी झाल्या. आता 6 नंबरची ट्रिक पाहूया. 36 वेळा राया केर तिथे काढा. 36 वेळा राया केर तिथे काढा म्हणजे छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर आणि केरळ या राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम. तिथेवरनं तिरुअनंतपुरम हे लक्षात ठेवू शकतो. म्हणजे छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि केरळची राजधानी तिरुअनंतपुरम. म्हणजे ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला 2 राज्य आणि राजधानी मिळाल्या. आता पाहूया आपण 7 नंबरचं सेंटेन्स. सिंग बंगालच्या कोल्ह्याकडे. सिंग जे काय असेल वाजवायचं वगैरे, सिंग असतं बघा असं, तुतारी वगैरे आता आहे असं बोलतो. सिंग बंगालच्या कोल्ह्याकडे. आता हे कोल्ह्याकडे वगैरे असंच आपण वाक्य मॅचिंग करता लिहिलेलं आहे. सिंग बंगालच्या कोल्ह्याकडे म्हणजे सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक.
सिक्कीमची राजधानी कोणती आहे? गंगटोक. आणि बंगाल म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी आहे कोल्ह्याकडे म्हणजे कोलकाता. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोलकाता. म्हणजे सिक्कीमची गंगटोक आणि पश्चिम बंगालची कोलकाता. आता 8 नंबरची ट्रिक पाहूया. बघा, मेघाशी तामिळी चाच्याचे लग्न. काय ट्रिक आहे? मेघाशी तामिळी चाच्याशी लग्न म्हणजे मेघालय. मेघालयची राजधानी आहे शिलाँग. मेघालयची राजधानी आहे शिलाँग. मेघाशी म्हणजे मेघालयची राजधानी शिलाँग. तामिळी तामिळनाडूची राजधानी चाच्यावरनं चेन्नई. लक्षात ठेवायचंय. मेघालयची राजधानी शिलाँग, तामिळनाडूची राजधानी चेन्नई. लग्न हा शब्द ड्रॉप करायचा आहे. याही ठिकाणी आपल्याला 2 राज्य व राजधानी मिळालेल्या आहेत. आता 9 नंबरचं ट्रिक किंवा वाक्याद्वारे आपल्याला 3 राज्य व राजधानी मिळणार आहेत. आता मण्याच्या इशारी नागाकडे कोठे मित्र ऐवज देतो. मण्याच्या इशारी नागाकडे कोठे मित्र ऐवज देतो. या ठिकाणी 3 राज्य व राजधानी मिळणार आहेत. मण्याच्या म्हणजे काय? मणिपूर. मणिपूरची ई वरने इम्फाळ. मणिपूरची राजधानी कोणती आहे? इम्फाळ. आता बघा, नागाकडे नागालँडची राजधानी कोठे म्हणजे सुरुवातीचं फक्त अक्षर आपल्याला घ्यायचंय. नागालँडची राजधानी कुठली आहे? कोहिमा. आता मित्रा मी फक्त उपयोग करायचा आहे. मिझोराम. मिझोराम हे राज्य आहे, त्याची राजधानी ऐवज एजवाल. मिझोरामची राजधानी आहे एजवाल. बघा, अशा प्रकारे आपण किती पाहिले आज? 28 राज्य व त्यांच्या राजधानी आपण ट्रिकद्वारे पाहिल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.